सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी किल्लाबाग परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली। बागेतील विद्युत दिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधारात होता। तसेच लहान मुलांसाठीच्या खेळण्याचे साहित्य नादुरुस्त असून कारंजाचीही दयनीय अवस्था असल्याचे पाहणीत आढळून आले। पाहणी दरम्यान बागेत ड्रेनेजचे पाणी येत असल्याचे तसेच शेजारील सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छता परिसरात पसरत असल्याचे निदर्शनास आले। यानंतर उपमहापौर देवकर यांनी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांना तात्काळ स्वच्छता, दुरुस्ती व आवश्यक सुविधा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर उपमहापौरांनी विणकर बगीचा आणि रूपाभवानी परिसरात वाल्मिकी बगीचाचीही पाहणी केली। विणकर बगीचातील वॉकिंग ट्रॅक दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले, तर वाल्मिकी बगीचातील स्वच्छता व हरित वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले। शहरातील सर्व 35 उद्यानांमध्ये हरित क्रांती घडवून आणण्यासाठी नियमित पाहणी व उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले।